मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जातोय। अत्यंत अवघड डोंगरवाट भेदून तयार झालेला हा मार्ग उत्तम अभियांत्रिकी कौशल्याचं आदर्श उदाहरण आहे। या अवघड मार्गाच्या पूर्ततेसाठी अभियंते, कामगार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांची प्रत्यक्ष मेहनत कामी आली आणि त्या सगळ्यांना पाठबळ मिळालं ते शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीचं। होय, कारण मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी केवळ पाठपुरावाच केला नाही तर स्वतः जातीनं लक्ष देखील घातलं। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं देखील या प्रकल्पाच्या कामात सततचं पाठबळ लाभलं। आज महायुती सरकारच्या या प्रयत्नांमुळेच हा मार्ग सर्वांसाठी येत्या 1 मे पासून खुला होतोय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील सध्याच्या वाहतुकीला पर्याय मिळावा म्हणून मिसिंग लिंक तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता। त्यानुसारच 29 ऑगस्ट 2018 ला महायुती सरकारनं या प्रकल्पाच्या कामाला मंजुरी दिली आणि 6,695 कोटींच्या या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली। रायगड जिल्ह्यातील खालापूर ते लोणावळ्या जवळच्या कुसगाव असा हा 19.84 किलोमीटरचा आव्हानात्मक प्रकल्प होता। अत्यंत जोरात सुरू झालेल्या या प्रकल्पाला एका स्थगिती सरकारमुळे ब्रेक लागला। प्रत्येक प्रकल्प थांबवून सामान्य नागरिकांचं नुकसान करणाऱ्या या स्थगिती सरकारमुळे हा प्रकल्प जैसे थे परिस्थितीत आला। महाराष्ट्रातल्या जनतेनं या स्थगिती सरकारला चांगलाच धडा शिकवला आणि महाराष्ट्रात पुन्हा शिवशाहीचं सरकार अवतरलं। या सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं। त्यांनी स्थगिती आलेले जनउपयोगी प्रकल्प सुरू केले। त्यातीलच एक प्रकल्प होता मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प। या प्रकल्पाला त्यांनी केवळ गतीच दिली नाही तर सतत लक्ष ठेवत वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी दिल्या। मुख्यमंत्री झाल्यानंतर 20 जुलै 2022 रोजी त्यांनी या प्रकल्पाला प्रथम भेट दिली। त्यावेळी हा प्रकल्प साधारण 25 ते 30% पूर्ण झाला होता। त्यावेळी खालापूर ते खोपोली घाट भागात बोगद्याचं खोदकाम सुरू होतं। त्याच भेटीत एकनाथ शिंदे यांनी कामाचा वेग वाढवण्याचे स्पष्ट निर्देश दिले। एकदा भेट देऊन एकनाथ शिंदे थांबले नाहीत। त्यांनी 12 फेब्रुवारी 2023 ला या प्रकल्पाची पुन्हा पाहणी केली। त्यावेळी प्रकल्पाचं काम 45 ते 50% पूर्ण झालं होतं आणि मुख्य बोगद्याचं काम सुरू होतं। अत्यंत बारकाईनं कामाची पाहणी करून एकनाथ शिंदे यांनी त्या भेटीत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत बोगद्यांमधील व्हेंटिलेशन आणि अग्निसुरक्षेची यंत्रणा अद्ययावत करण्याची सूचना केली। त्यानंतर पुन्हा 5 मे 2023, 8 जानेवारी 2024 आणि मे 2024 मध्ये एकनाथ शिंदे यांनी पुन्हा प्रत्यक्ष जागेवर येऊन मिसिंग लिंकची पाहणी केली। त्यांचा हा सततचा पाठपुरावा, या प्रकल्पाबद्दलच्या बैठका यामुळे अखेरीस हा प्रकल्प साकार झाला। मुंबई पुणे मिसिंग लिंक पूर्ण होणं याकडे त्यांनी एक ध्येय म्हणून पाहिलं। ते ध्येय आता आकाराला आलंय आणि यानंतर आपल्या सर्वांपुढेच 26 एप्रिल 2026 चा एकनाथ शिंदे यांचा तो फोटो आला, ज्यात त्या प्रकल्पाच्या मुख्य बोगद्या बाहेरून हात उंचावून दाखवतायत। असाच हात एकदा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 2000 साली मुंबई पुणे एक्सप्रेसवेची पाहणी केल्यानंतर उंचावून दाखवला होता। त्यांच्या विचारांचा आणि विकासाचा वारसा एकनाथ शिंदे यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचं मूर्तिमंत उदाहरण या प्रकल्पाच्या पूर्ततेमुळे पुन्हा एकदा दिसून आलंय।